तुम्ही आम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन गेलात आणि हा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही तुमचं खुपणं विचारतो. थोडी हमदर्दी के साथ सुनते हैं आपका जो दुखना है वो दुखना. अतुल, इतका चांगला अभिनेता आणि इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, पण तरी देखील लोक ज्यावेळेला अतुल परचुरे नाव घेतात त्यावेळेला अरे काय मस्त कॉमेडियन आहे ना, फार छान कॉमेडी करतात ना, असंच करतात. प्रेम नक्कीच करतात लोक, पण कॉमेडीचा एक कुठेतरी शिक्का बसलाय, हे गुप्त का? खुपतही किंवा त्यामुळे आपण आयडेंटिफाय होतो आणि त्यामुळे आपल्याला लोक खूप ओळखतात आणि लोक प्रेम करतात, हे आनंदही वाटतो. अर्थात कुणाला वर्सेटाईल अभिनेता म्हणून गेला आवडणार नाही, आवडेल आणि मी तशा भूमिकाही केल्या. पण आता जसं तू म्हणालास की तुझ्या चेहऱ्यावर निर्व्याज निरागस हसू आहे आणि लोक जेव्हा मला येऊन सांगतात ना काही वेळेला की तुम्हाला बघितलं की आमचा दिवस चांगला जातो, अक्षरशः या कॉम्प्लिमेंटच्या समोर काही नाही ना, मग ते दुःख कमी होतं. खुपतात अनेक गोष्टी, पण त्या खुपणाऱ्या गोष्टीला काय म्हणतो आपण त्याला मलम लावायला इतक्या चांगल्या गोष्टी घडतात ना की त्या खुपणाऱ्या गोष्टी मग लक्षात राहतात ना. काही वेळेला असं वाटतं की आपल्याला म्हणजे नाटकात ज्या वैविध्यपूर्ण भूमिका मला करायला मिळाल्या तशा सिनेमात नाही करायला मिळाल्या, किंवा त्या प्रकारचे सिनेमेही आले नाहीत चांगला सबस्टॅन्शियल रोल असलेले. म्हणजे जे छोटे छोटे होते ते लोकांना आवडले, ते अप्रिशिएट झाले, पण मग त्याच्या पुढचं पाऊल पडायला हवं ना, की मग मोठा रोल मिळायला हवा. ते कुठेतरी नाही घडलं. म्हणजे आता बिल्लू मधला सीन आहे जो लोकांना आवडला, पिक्चर मधला हायलाईट होता असं लोकांचं म्हणणं आहे. लोक अगदी हसून हसून ते युट्यूबवर बघतात, इकडे बघतात, पण त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीने मला पुढचा रोल मिळायला हवा होता तसा नाही मिळाला. तर हे जरूर खुपतं. आपण जरा ब्राईटर साईडकडे बघितलं तर ती माझी खंत सगळी मराठी नाटकांनी भरून काढली इतक्या वर्षात. म्हणजे आता मी वाघुरू सारखं नाटक करतोय, ते अप्रतिम नाटक मला करायला मिळालं असं मला वाटतंय. गंभीर नाटक आहे आणि लोक मोठ्या संख्येने बघायला येत आहेत. म्हणजे गंभीर नाटकातही एंटरटेनमेंट असते हे लोकांना पटलं आणि मराठी प्रेक्षकावर माझा नेहमीच विश्वास होता आणि तो मराठी प्रेक्षक किती कल्चर्ड आहे त्यांनी परत एकदा सिद्ध केलं. श्रीधर फडके यांनी खूप छान गाणी दिली, फिटे अंधाराचे जाळेपासून काही बोलायचं आहे पर्यंत. पण अजूनही नाव म्हटलं श्रीधर फडके की ऋतू हिरवाचे श्रीधर फडके असंच होतं. ही ओळख त्या ऋतू हिरवानी जी काय उंची गाठली त्यामुळे ती ओळख रिस्ट्रिक्टेड राहिली असं वाटतं का? वाटतं ना तसं. पण त्याचं कारण असं होतं की ऋतू हिरवामध्ये आशाबाई होत्या. हे एक फार महत्वाचं कारण आहे की आशाबाई नंतर मला आता आमची दुसरी सीडी करायची इतकी प्रबळ इच्छा आहे आणि ती अजून होत नाही हे माझ्या मनात फार खुपतंय. पण मला एक खुपतं म्हणजे अगदी तुम्ही खुपतं म्हणा काय म्हणायचं माहित नाही, परंतु पंडित भीमसेन जोशींबरोबर माझ्या 5 रिहर्सल झाल्या होत्या अभंगाच्या आणि ते गायला तयार होते. वा. त्यामुळे फक्त मला संतांचे अभंग हवेत, आत्ताचे कोणी लिहिलेले असे नको. बरं म्हटलं, मग नामदेव महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर सगळ्यांचे अभंग. आणि नंतर ते घरात काय म्हणजे ते कुठेतरी बाहेर गेले, कुठे त्यांना पडले काहीतरी आणि त्यांना लागलं थोडंसं. त्यानंतर ते हळूहळू ते म्हणाले आता नाही, हे होत नाहीये, म्हणजे शक्ती नाही, इच्छा नाही काय. ते झालं, ते राहून गेलं, ते खुपतं. किती मोठं खुपणं आहे. हो. आणखी एक खुपतं म्हणजे प्रत्येक संगीतकाराला वाटत असतं की आपलं एकतरी गाणं लताबाईने गावं. हो. का नाही काय केलं अजून? नाही, कारण काहीच नाही की पूर्वी असं होत होतं, होणार होतं की लताबाई गाणार आहेत, परंतु काही कारणामुळे नाही झालं. परंतु मध्ये एका फंक्शनमध्ये त्या आल्या होत्या समारंभात आणि त्या अध्यक्ष होत्या आणि त्या मला म्हणा, त्या जाहीरच त्यांनी सांगितलं की मला श्रीधरची गाणी खूप आवडतात आणि मी म्हणणार आहे त्याची गाणी, परंतु ते जमून यायला पाहिजे ना, ते अजून काही कारणामुळे जमून येत नाहीये. परमेश्वराची इच्छा झालं तर होईल. नाही, जरूर होईल. आणि ह्या मंचावरनं आम्ही आमचा कार्यक्रम सगळी लोक बघतात आणि प्रेमाने बघतात, तर हा त्यांच्यापर्यंत तुमची खुपणं हे नक्की पोहोचेल. बरं, तुम्ही देखील ज्यावेळेला म्हणजे मला अजून आठवतंय दूरदर्शनवरती त्या काळी फिटे अंधाराचे जाळे ज्यावेळेला गाणं नुकतंच रिलीज झालेलं होतं त्याला बाबूजी आणि तुमची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती आणि त्यामध्ये त्या मुलाखतीनी तुमच्या एकंदरीत पर्सनॅलिटीने अशी काही उंची गाठली की असं वाटलं की आता बाबूजींपेक्षाही तुमचं नाव मोठं होणार, बाबूजींपेक्षा देखील काम मोठं होणार. पण बाबूजींचं नाव अर्थात मोठं आहेच, परंतु त्यावेळेला ज्या लोकांच्या उमेदी तयार झाल्या होत्या त्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकला नाही, हे कुठेतरी खुपतं का? नाही खुपत, खरं म्हणजे खुपत नाही. कारण काय, मी काम करत होतो, माझा व्यवसाय वेगळा होता. मी जिथे काम करत होते ते सॉफ्टवेअरचं काम होतं, म्हणजे IT चं काम होतं, आत्ताच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
त्यामुळे ते मला इतकं आवडायचं. त्यामुळे ते काम करत असल्यामुळे मी नोकरीच करत होतो म्हणजे त्यामुळे मला इतर काम करायला वेळच झाला नाही. म्हणजे ह्या गाण्यामध्ये करणं मला तेवढं वेळ देता आला वेळ नाही. देता नाही. आणि त्याच्याबद्दल मला काही खरं म्हणजे खूपच नाही. पण काही काही वेळेला असं वाटतं की काही गाणी जर आणखी करता आली असती तर, परंतु कामाच्या ह्याच्यामुळे मला नाही झालं तर. कारण माझ्या वडिलांचं काम एवढं मोठं आहे आणि त्यामुळे ते कुठे आहे आणि मी कुठे याची मला पूर्ण जाणीव आणि त्याच्याबद्दल मला आनंद आहे की त्यांचं काम तेवढं मोठं आहे आणि आपण तेवढं नाही झालं त्याबद्दल मला बिलकुल खंत वाटत नाही. खरंच नाही, प्रामाणिकपणे वाटत नाही मला. तुलना केल्याची लोक कधी तुलना करत फक्त असतील. त्यांना माझं एक काय आवडलं होतं की माझी गाणी माझ्या पद्धतीची होती. चाली माझ्या त्यांच्यासारख्या नाहीयेत, नव्हत्या. कुठलेच चाल नाहीये. त्याचंच त्यांना कौतुक होतं. आणि त्यांनीही स्वतःहून माझं नाव कधी असं नाही सांगितलं की नाही ह्याला जरा तुम्ही. माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळेला असंच झालं होतं, लक्ष्मीची पावले. त्यावेळेला त्याचे संगीत दिग्दर्शन बाबूजी करणार होते. आणि त्यावेळेला त्याच्या दिग्दर्शक घरी आले त्यावेळेला बाबूजींनी, तेव्हा मी फिटे अंधारे जाळे गाणं तयार चाल लावत बसलो होतो. ते सिनेमातलं गाणं नाही ते, मोग्यांनी मला दिली होती कविता. ती ऐकून त्यांनी बाबूजींना म्हटलं की हे आम्हाला घेता येईल का गाणं. आणि मग बाबूजी म्हणाले मग त्यालाच संगीत करायला सांगा. मग ते जेव्हा दिग्दर्शकांनी विचारलं तेव्हाच ते स्वतःहून म्हणाले. म्हणून त्याचं मलाही त्याचं फार हे आहे की माझ्या वडिलांनी कधीही माझ्यासाठी हे कर ते ह्याला द्या त्याला द्या असं केलं नाही. खूप छान. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी. अशा प्रकारची गाणी खोलवर पोचत नाहीत हे कुठेतरी खुपतं का? पोचत नाहीत बरोबर. परंतु तुम्हाला एक सांगू का, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी हे गाणं देखील त्यावेळेला खूप लोकप्रिय झालं होतं. कारण तुम्हाला त्याचं सांगतो की पुण्याला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहेत, त्याचे जे अध्यक्ष आहेत प्रतापराव गोडसे, त्यांनी अशा म्हणजे समाजातल्या ज्या वाईट चालीरीती आहेत आणि त्यामुळे ग्रासल्या गेलेल्या स्त्रिया त्यांच्या मुलांसाठी म्हणून हे केलेलं आहे. आणि तो विषय बरोबर त्याला जातो ना, त्या कोवळ्या फुलांचा. म्हणजे वेश्या वस्तीतल्या जे काय अन्याय होतात बरोबर. म्हणून ते अनिल कांबळ्यांनी तसं लिहिलं. म्हणून ते मला प्रत्येक वेळेला प्रतापराव गोडसे कार्यक्रम असला की सांगतात हे गाणं तू म्हटलंच पाहिजे. त्याच्या पण 2 ओळी आपल्या लोकांसाठी. आणि अनिल कांबळ्यांनी इतकं सुंदर लिहिलंय गाणं. ते कवी म्हणजे गझल आहे ती. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला, पैशात भावनेचा व्यापार पाहिला. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला, अंधार वेदनानी आक्रंद तो तरीही, अंधार वेदनानी आक्रंद तो तरीही, नजरेत वासनेचा शृंगार पाहिला. आणि शेवटचा अंतरा त्या माणसाने थोडा उजेड झाला, उजेड झाला, मागावयास गेलो, थोडा उजेड झाला, मागावयास गेलो, तो सूर्यही जरासा लाचार पाहिला. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला. अतुल, ओव्हरऑल जो समाज आहे, आजच्या समाजातलं राजकारणातलं तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी? नाही, मला समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी म्हणण्यापेक्षा मी जसं म्हटलं तसं की या शहरात आपण राहतो, या शहराने आपल्याला इतकं दिलं, त्या शहरावर आपण प्रेम करूया. जसं मराठीबद्दलही माझं म्हणणं आहे की मराठी भाषा नीट बोलता आली पाहिजे. आपल्याला मराठी भाषा नीट बोलता येत नाही हेच जर का माहिती नसेल तर मराठी भाषा नीट बोलण्याचा आपण प्रयत्न कसा करणार. म्हणजे माझ्या सुदैवाने माझ्यावर संस्कार जे झाले ते मी अगदी उदाहरण देऊन सांगतो की टिळक आणि आगरकर नाटकात एक वाक्य होतं की टिळक आगरकरांना हे सांगतात की जेव्हा कधी या देशात स्वातंत्र्याची पहाट उगवेल तेव्हा सूर्यनारायणाचा रथ घोडदौडीनं क्षितिजावर ओढत आणण्यास यांच्यासारखे जातीवंत तेजस्वी उमदे तुरंग दुसरे मिळायचे नाहीत. पण इंग्रजांनी यांच्या पाठीवर मानमरातबाच्या झुली घातल्या, तोंडाला लठ्ठ पगाराचे तोबरे दिले आणि ही भोळसट नारायणाच्या रथाऐवजी साहेबाच्या टमटमी घेऊन उलट्या दिशेला पळायला तयार झाली. अतिशय
हे एक वाक्य होतं त्या नाटकातलं, ही अशी पल्लेदार वाक्य होती आणि ती मला सुदैवाने माझ्या संस्कारक्षम वयात ऐकायला मिळाली. वा, म्हणजे श श आहे. आता श हेच मला यांचं कौतुक वाटलं. भाषा म्हणाले हो. ते फार कौतुकास्पद आणि आहे. आणि ते येतं. म्हणजे मला आता श म्हणण्यासाठी प्रयत्न नाही करावा लागत, तो इथे आला माझ्या. तुम्ही म्हणजे इतका की लोक म्हणतात हा श फडक्यांचा असं म्हणतात. नाही, मी ते आहे ना, तर ते यायलाच ती पाहिजे. भाषा बोलण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. आणि आपल्याला काही त्यात चुकतंय किंवा आपल्याला त्यात आपण काहीतरी गमावतोय असंच वाटत नसेल. म्हणजे आता पु ल देशपांडे त्यांच्या साहित्यातलं विनोद, हल्लीच्या मुलांना त्यात हसण्यासारखं काय आहे असं वाटतं, किंवा त्यात विनोदी काय आहे, किंवा त्यात ते हसण्यासारखं नाहीये, ते विनोदी आहे. आता हसण्यासारखं आणि विनोदी यातलाही फरक जर का लोकांना कळत नसेल, ते हसण्यासारखं नाहीये, ते वाचून तुम्हाला हसू येतं. किंवा मग त्यातली जी गंमत आहे की आता नाथा कामताचं उदाहरण त्यांनी घेतलं की नाथा माझ्यासमोर फकीराच्या हातातल्या धुपासारखा उसासत होता. आता हे याच्यापेक्षा अधिक करेक्ट वर्णन काय असू शकतं की फकीरांनी त्या निखाऱ्यावर टाकलेला धूप आणि तो जो भस्कन त्याचा धूर निघतो तसा माझ्यासमोर एक माणूस उसासत होता. किंवा बोंबलांच्या काड्यांच्या जुडग्यात केवडा. तर ही जी वर्णनं आहेत त्याचं तुम्ही काय करायला सांगा ना. म्हणजे आता याची तर सवय आपल्याला असली पाहिजे, याची तर गंमत आपल्याला कळली पाहिजे. खूप तर खरंच आहे, भयंकर खूप आहे की मराठी भाषा नीट बोलली जात नाही, अनेक वेळेला कार्यक्रमात न बोलली जात नाही आणि त्याचं आपल्याला काही वाटत नाही. फडके, तुमच्या खुपण्याकडे येऊया. तुम्हाला तुमचं सामाजिक खुपणं. सामाजिक खुपणं म्हणजे आता खरं म्हणजे सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचवत नाही, कारण कुठलीही बातमी अशी नसते की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळेल. फक्त कुणी कोणाला फसवलंय, देशाला फसवलेलं आहे, देशाच्या तिजोरीला फसवलेलं आहे, लोकांनी एकमेकांना फसवलेलं आहे, खून मारामाऱ्या, हे असं आपला देश खरं म्हणजे 60 वर्ष झाली, जास्तच झाली असते आता, प्रगत होत नाही असं मला वाटतं. म्हणूनच मला एक फक्त कविता आठवते नितीन आखव्यांची. ते म्हणतात, इतिहास कालचा अभिमान सांगतो पण देश आज का बलिदान मागतो. इतिहास कालचा अभिमान सांगतो पण देश आज का बलिदान मागतो. काय वांछिले काय भोगितो, फोल झाला ध्येय यज्ञ तो. हो तुझ्या मातीचा आधार तू, इतिहास कालाचा अभिमान सांगतो.